नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये. तर आज चुलीवरची रेसिपी बनवणार आहे, वरण भात. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वरण करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये मी हे मूग डाळ, तुरीची डाळ आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची हे मी भिजत घातले होते. आता मी हे शिजवण्यासाठी यात टाकत आहे. तर इथं ताई बघा आमची पीठ मळायला लागली आणि इथं डाळीला उकळी मारायला लागली बघा. चुलीला जाळ बघा कसा लागलाय. ही बघा सानिका आली आहे दूध घेऊन. हे बघा दुधाचा रत्तीप आहे, दूध घेऊन आले ताज ताज. कोथिंबीर आणि लसूण चेचून घ्यायला लागले फोडणी द्यायसाठी. आता वरणाला फोडणी द्यायचं चाललंय. जिरं मोहरी बघू हातकड, कढीपत्ता, हळद, जिरं, मोहरी. जिरं मोहरी करते. त्यानंतर यात कढीपत्ता, हे लसूण आणि कोथिंबीर चेचून ठेवले. त्यानंतर हे हळद, चुलीवर करायचं म्हटल्यानंतर हे असंच करायला लागतं. आणि त्यानंतर हे डाळ त्यानंतर हे आता हे डाळ शिजवलेली टाकलेली. आता मस्तपैकी तडका झालेला आहे. चवीनुसार मीठ, चवीनुसार मीठ टाकायला लागले. असं मस्तपैकी मध्ये आता वरण तयार झालेलं आहे बघा. वरणाला अशी उकळी मस्त मारली. आता भात बनवायचा आहे. तर कालच पोत घेऊन आलोय, आशीर्वाद इंद्रायणी तांदूळ. ह्याच्यात ठेवायचंय सामान. घे ते तांदूळ काढतात. तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता ह्यात हळद सोडायचं. चुलीवर भात करायचा म्हटलं की पाणी गरम करून घेतलेलं बरं असते, म्हणजे भात सुटसुटीत होतो. मीठ आणि थोडंसं सुट्टा भात होण्यासाठी थोडंसं तेल सोडायचं. भाताला अशी उकळी आली. भात झालेला आहे एकदाशी फायनली सर्व जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही सर्वजण जेवाय बसलो आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण. तर चला आता, बाय बाय.